नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे, राहणार मुलगेमळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. मित्रांनो, मी साधारण 8 महिन्यापूर्वी लांब पल्ल्याच्या अंदाजात आपणाला सांगितले होते की फेब्रुवारी महिन्यात पावसाची शक्यता राहील असे सांगितले होते. तसेच याबाबत परत ऑक्टोबर महिन्यात व जानेवारी महिन्यात आपणाला कल्पना दिली होती व जानेवारी महिन्यात आपणाला सांगितले होते की फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात पावसाची शक्यता असून याबाबत मी पुढे माहिती देईन असे सांगितले होते. त्याप्रमाणे दिनांक 17 किंवा 18 फेब्रुवारी रोजी बंगालच्या उपसागरात दक्षिण भागात एक कमी दाबाचे क्षेत्र बनण्याची शक्यता असून त्याचे दिनांक 20 फेब्रुवारी रोजी डीप डिप्रेशनमध्ये रूपांतर होण्याची शक्यता असून ते क्षेत्र उत्तर पश्चिम दिशेस सरकत दिनांक 23 फेब्रुवारी रोजी तामिळनाडू किनारपट्टी भागाला धडकण्याची शक्यता असून नंतर त्या क्षेत्राचे कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होऊन कमी दाबाचे क्षेत्र तामिळनाडू व केरळ राज्याच्या दक्षिण भागातून ते अरबी समुद्राकडे येण्याची शक्यता राहील. त्याच्या प्रभावामुळे आपल्या राज्यात दिनांक 18 फेब्रुवारी ते 2 मार्च या काळात भाग बदलत हवामान ढगाळ राहण्याची शक्यता असून दिनांक 23 फेब्रुवारी ते 2 मार्च या तारखेदरम्यान राज्यात भाग बदलत बऱ्याच जिल्ह्यात कुठे तुरळक ते हलका तर कुठे हलका ते मध्यम पावसाची शक्यता राहील असे सध्या वाटते असून त्याबाबत कोणत्या भागात कशा प्रकारे पाऊस पडेल हे नंतर सांगितले जाईल. कारण वातावरणात सतत बदल होत असतो. सदर अंदाज आपण सतर्क असावे म्हणून सांगितलेला आहे. सदर अंदाज सांगण्यामागचे कारण की सध्या रब्बी हंगामातील काही पिके काढण्याचे काम चालू आहे. तरी शेतकरी मित्रांनी दिनांक 21 फेब्रुवारी ते 2 मार्च या काळादरम्यान आपली पिके काढू नयेत. जर आपली काही पिके काढायची असल्यास ती दिनांक 21 फेब्रुवारीच्या आत काढून त्याची मळणी करून घ्यावी, नाहीतर 2 मार्च नंतर पिके काढावीत. दिनांक 21 फेब्रुवारी व 2 मार्च या दरम्यान कोणीही पिके काढू नयेत. काही जण फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हवामान ढगाळ राहील, पावसाची शक्यता नाही असे सांगत होते, तेच आता पाऊस पडेल असे सांगत आहेत. असाच प्रकार दिनांक 1 जानेवारी व 27 जानेवारी रोजी आपणास पाहायला मिळाला आहे. तसेच सदर दिलेल्या तारखेदरम्यान तामिळनाडू व केरळ राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. सदर काळात दक्षिणेकडील इतर राज्यात काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच श्रीलंका या देशात या दिलेल्या तारखेदरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. त्यामुळे या देशात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता राहील. तसेच उत्तर भारतात दिनांक 15 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी या तारखेदरम्यान एकापाठोपाठ एक असे 3 WD येण्याची शक्यता असून त्यापैकी दिनांक 24 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी या काळादरम्यान एक शक्तिशाली WD येण्याची शक्यता राहील. त्याच्या प्रभावामुळे उत्तर भारतातील जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या राज्यात जोरदार हिमवृष्टी होण्याची शक्यता राहील. तसेच येणाऱ्या 3ही WDमुळे उत्तर भारतातील बऱ्याच राज्यात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून काही राज्यात गारपिटीची पण शक्यता राहील. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. धन्यवाद.